कोण आहे रे? हा, ये बाहेर. ए पांडे, हा, अरे तिकडे नाही, इकडे इकडे. ए? अरे पद्या काका, हा तुम्ही नवीन आणलेला फ्रीजचा बॉक्स आहे, काहीच नाही आहे ते. असं कसं होईल रे? मी तिकडे जाताना बघितलं कोणाला तरी. अरे पण आता तुम्हीच कोणाला तरी आणून बसवाय ते, फोकटचा झोप मोड केला माझा. अहो पांडेजी, आम्ही खरंच कोणीतरी जाताना बघितलंय. अरे पण आता कोणी आहे का येथे? बघा, आहे. बापरे, म्हणजे राम 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 राम. आता हे ना काय झाला? हो, आधीच सोसायटीत साप दिसत होते आणि आता भूत. राम 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 राम. ए पांडे, स्वतःला सांभाळ रे बाबा. सविता चल, ताबडतोब घरी चल. पांडे सांभाळ रे. ए ए, हे दीक्षित, हे भोळे, एक एक नमुना भरला आहे इथे. भूत आहे बोलतो. भूत कधी असतो का? आम्ही नमुने काय? आता मला बरोबर दाखवते. बक्सा खरोखर हल्ला का मला झोप जास्त आला? बक्सामध्ये भूत! बक्सामध्ये भूत! जय हनुमान ज्ञान गुरु सागर. हा पांडे सुद्धा ना स्वतःच एक नमुना आहे. आता हा भूताचा किस्सा अख्खा महिनाभर सोसायटीत गाजवेल. आला, आपण आता घरी जाऊया, कोणीतरी बघेल. हो बघतोय ना मी तुला. आला, कोणीतरी येईल. अगं आपण ऑलरेडी आलोय एकमेकांच्या आयुष्यात. मला घरी जायला उशीर होतोय. तू जर म्हणत असशील तर ह्या बॉक्स मध्ये तुझ्या सोबत मी अख्खं आयुष्य काढू शकतो. अच्छा, मग आईंना काय सांगशील? आई आणि घरी सगळ्यांना काय सांगशील? जेव्हा मी तुझ्या सोबत असतो ना, मी प्रत्येक क्षण मनापासून जगत असतो. त्यामुळे मित्र, घर, काम या सगळ्यांचा विसर पडतो मला. आला तरी काही बोलू नकोस. तुला एवढ्या जवळून बघताना मला फक्त शांतता हवी आहे. तुझ्या डोळ्यात स्वतःला बघत असताना मला दुसऱ्या कोणाचाच डिस्टर्बन्स नको. बाबा फोन करतोय म्हणजे तो घरी आला असणार. आला, आपल्याला निघायला हवं. चल थांब ना. आला, परत तू पण घरी जाता. चल चल. बाय 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 बाय. जुई जुई ऐक ना. अगं जुई ऐक तरी. देवा, मारणार ही मुलगी कधीतरी. चला आला देसाई, चला. थँक गॉड बाबा,
तू मेसेज केलास म्हणून मला कळलं तरी तू विंडो जवळ असते. अरे बाबा आयुष्यभर तुझ्या सोबत आहे. येस सुपर डॅड. एनिवेज आपला हिटलर कुठे आहे? आतमध्ये झोपलाय. ओए बच्चे, इससे पहले के हिटलर जाग जाए आत ये आणि तुझ्या रूम मध्ये जा. चल. येस. बरं बाबा तू झोप आता. हो, हे एवढी खिडकी लावतो आणि जातो झोपायला. ओके बाय बाय. बाय. बाबा 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 आलापच्या आईचा राग फिनिश. फिनिश. गॉड ब्लेस. पण आलाप आलापचं काय? हो बोलला. आलाप हो म्हणाला. आलाप हो म्हणा. आलाप हो म्हणाला. सावकाश 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 नाहीतर हिटलर उठेल. हो, पण उद्या आपण सेलिब्रेट करूया. आलाप हो बोललो. जा लवकर आता. बाय गुड नाईट. गुड नाईट. बाबा हा, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाबा हा, आलापेक्षा जास्त लव्ह यू. हा हो. झुठी. नाही हा बाबा. बर मला पटलं. आता पळा पळा लवकर. आलाप हो बोलला. जा. अगं जा लवकर. एकदा तुझा हिटलर उठला ना की हिटलर उठला तर त्याला सगळं कळेल असंच ना. जुई नाश्ता तयार आहे. तुझा पण होतोय. आई आई ऐक ना. तुझा डबा पण तयार आहे. आई डबा राहू दे ग बाजूला. आय एम सॉरी. कैलास, महत्वाच्या फाईल्स तिथे तिथे टाकत जाऊ नकोस. अमृता. लाईट बिल भरायचंय. आई आई ते सगळं आम्ही करू पण माझं ऐकून तर घे. मी सॉरी बोलते ना तुला. माझं ऐकलंस तर सॉरी म्हणायची वेळच येणार नाही. आई आय नो मी बाहेर गेलेलं तुला आवडलेलं नाहीये पण माझं बाहेर जाणं महत्वाचं होतं. महत्वाचं होतं ना, मग झालं तर. अमृता. जुई काहीतरी बोलते ना तुझ्याशी. ते माझ्यापेक्षा तुलाच जास्त कळेल. आई तू मला अशी इग्नोर करू नकोस. त्रास होतो मला त्याचा. आणि सारखं सारखं सांगून सुद्धा माझं बोलणं ऐकलं जात नाही, त्याचा किती त्रास होत असेल मला. हो मग तसं बडबडून तरी दाखव ना मला. तेच तर होतं ना जुई. आई काय बडबडेल आणि शांत बसेल. बडबडू दे तिला. तसं नाहीये ग आई. तसंच आहे. म्हणून आजपासून मी ठरवलंय काहीही बोलायचं नाही, शांत बसायचं. ज्याला जसं वागायचंय तसं त्यांनी वागायचं आणि मीही मला जसं वागायचं तसं मी वागेन. अमृता राग सोड बघू आता. पण मला राग आलाच नाहीये. तुम्ही विचारताय म्हणून सांगतेय मी. हो, तुझ्या बोलण्यातून कळते की ते. काही कळत नाहीये. आईला खरंच राग आला नाहीये. कळत नाही ग, पण काहीतरी वेगळं घडतं एवढं नक्की. पण बाबा नेहमी बडबड करणारी आई आज शांत आहे. तेच तर. नेहमी बडबड करून राग व्यक्त करणारी माणसं अशी अचानक जेव्हा शांत होतात ना तेव्हा गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात. जुई आणखी एक गोष्ट लक्षात घे. आपण नाग आहोत. दुःख धरणं ही आपली प्रवृत्ती आहे. म्हणजे काय ते मला आत्ताच सांगता यायचं नाही. पण तुझी आई सहजासहजी शांत बसणाऱ्यांपैकी नक्की नाही.
हॅलो, बोल आलाप. कुठे आहेस? तुझ्या हृदयात. कालचा हँगओव्हर उतरलेला नाहीये वाटतं अजून. हा हँगओव्हर आयुष्यभर राहिला तरी चालेल मला. ओके, बरं. फोन का केलेला असते सांग. ए, तू आज प्रीस्कूलला नाही गेलीस? नाही रे, एक मिनिट. तू पुन्हा प्रीस्कूल जवळ जाऊन उभा आहेस? नाही ग, मी घरीच आहे. पण सांग ना, तू आज प्रीस्कूलला नाही गेलीस? नाहीये रे, ऍक्च्युली मी पण आज घरीच आहे. प्रीस्कूलचं काम घरीच करते. तू बोल ना. काल मी माझ्या मनातली गोष्ट एका मुलीला सांगून तिच्या नाजूक बोटात रिंग घातली. तू रिंग कडे बघतेस ना? हो. यार, मी तिथे हवा होतो. तुझं लाजणं तरी बघता आलं. जुई, मी तुला व्हिडिओ कॉल करू? नको. का? क्योंकि आपका चांद शर्मा रहा है. बाप रे, तू जीव घेणारेस एकदा. ए जुई, रेडिओ ना तू. मी घरी येतो, मला भेटायचं तुला. घरी नको. नको, नाहीतर काकू रागवतील ना. ए जुई, तो कालचा बॉक्स आहे ना, त्यात भेटूया? नको. नको? बरं, मग बाहेर कुठेतरी? नको. जुई, काय झालंय ग? कुठे काय? काहीच नाही. हे बघ जुई, मी तुला खूप चांगलं ओळखतो. बोल, काय झालंय? आई. चिडल्यात का त्या? काल तू आमच्या घरी आलीस म्हणून? नाही ना, म्हणजे तिला कळलं पण तरी सुद्धा ती चिडली नाहीये. आला बडबडली नाहीये, पण एक शब्द सुद्धा बोलली नाहीये. वा, कॉंग्रॅच्युलेशन, ग्रेट. काँग्रेस. का? अगं, आपल्या दोघांच्या घरी लवकरच सुरू वाजणार आहेत. म्हणजे? अगं, आपलं प्रेम तुझ्या आईच्या नकारावर भारी पडलं. आपलं प्रेम तुझ्या आईने ऍक्सेप्ट केलं, म्हणूनच तर ती काही बडबडली नाही, बोलली नाही. तसं नाही आला. ती नाही बोलली नाहीये ना, तसं ती हो सुद्धा बोलली नाहीये. पण तिच्या मनात नेमकं काय सुरू आहे ना, तेच कळत नाहीये. जुई, एक माणूस आहे जो तिचं मन ओळखू शकतो. कोण? मी स्वतः. हे बघ जुई, आपण आहे ना, काकूंच्या मनात काय चाललंय याचा अंदाज घेत बसण्यापेक्षा ना, थेट विचारूया ना. हे बघ, तुला हवं तर मी स्वतः येऊन विचारतो काकूंना. आला, तू घरी आलास ना तर ती तुला सगळं सांगेल. मग ते बरंच होईल. एक मिनिट, सगळं सांगेल म्हणजे? हे बघ जुई, आपण आहे ना, काकूंच्या मनात काय चाललंय याचा अंदाज घेत बसण्यापेक्षा ना, थेट विचारूया ना. हे बघ, तुला हवं तर मी स्वतः येऊन विचारतो काकूंना. आला, तू घरी आलास ना तर ती तुला सगळं सांगेल. मग ते बरंच होईल. एक मिनिट, सगळं सांगेल म्हणजे? म्हणजे तू घरी आलास तर तुला ती सगळं सांगेल का, हे असं विचारायचं होतं मला. ओके, तू बघ. पण जर नाही जमलं मग मात्र मी येणार. बरं बाबा, पुढचं पुढे बघू. बरं, आता फोन ठेव, मला काम आहे. जुई, नेहमी सोबत राहा. #ऑलवेज. ओके, बाय 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 बाय. मला आता काम करू देत. बाय. पण काकूंना भेटायला नको का म्हणाली? काकूंना नेमका काय प्रॉब्लेम असेल आमच्या नात्याबद्दल? दाद्या, मॉर्निंग मॉर्निंग मॉर्निंग. गे 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 गे. या 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 या. दाद्या, अरे दाणे तुला खायला नाही दिलेत, पक्ष्यांसाठीचे आहेत ते. चल ये, चल लवकर. हो, आलो. या या या. अरे दाद्या, आता काय झालं? काल तर रिंग आणि गुलाब दोन्ही गेले ना जुईकडे. अरे आता तर तू मोरासारखा पिसारा फुलवून नाचला पाहिजेस दाद्या. मी मोरासारखा? अरे आय मीन हॅपी राहा ना. फायनली तुम्ही तुमच्या मनातलं एकमेकांना बोललात. अरे आम्ही बोललो ठीक आहे, पण बाकीच्यांचं काय? दाद्या, प्रेम ना दोघात करायचं असतं. ग्रुपने रॅली काढतात. ए, उगाच आता तोंडाला येईल ते बडबडू नकोस. मी कमॉन यार दाद्या, तू तुझा मूड चांगला कर आधी. अरे माझा मूड चांगला आहे रे.
फक्त प्रश्न एवढा आहे ना की जुईच्या आईला आमच्या नात्याबद्दल प्रॉब्लेम. अच्छा, म्हणून इतके दिवस प्रपोज होत नव्हता का? तसं समज हवं तर. दाद्या, तू तारीख आणि वार सांग, गावाकडनं पोरं येतील. कशाला? जुईला तिच्या घरातून पळवायची, देवळात जायचं, लग्न करायचं, त्यांचे प्रॉब्लेम त्यांच्याकडे, तुझी जुई तुझ्याकडे. अरे कमॉन यार उदय. नाही नाही नाही. दाद्या, प्रेमाच्या बाबतीत तडजोड नाही. अरे लव्ह बर्ड्स बघ, पिंजऱ्यात असले ना तरी सोबत असतात. तुला 1000 वेळा सांगितलं, तुझी ही प्राण्या पक्ष्यांची लॉजिक्स माझ्या आयुष्याला लावू नको. माझं आयुष्य तुझ्या अभयारण्यापासून प्लीज लांब ठेव. यार तिची आई तयार नाहीये, हा प्रश्न आहे. कळतंय का तुला? तुला नोकरी आहे, घरी आहे, सेटल पण होशील. आता हे काय? जनरली या अशा कारणांमुळे मुलांना विरोध होतो ना. नाही रे उदय, काहीतरी ना वेगळंच कारण असणार. नाहीतर 3 वर्षाच्या नात्याला काकू उगाच का विरोध करतील? काय रे, काय बोलणं चाललंय दोन भावांमध्ये? अगं मावशी, प्रॉब्लेम आहे. कसला? आला पिये रे जरा मदतीला. हो आलो. अरे कसला प्रॉब्लेम आहे? लोकांचा काय आहे, दादाला तेच सांगत होतो की तो लोकांचे प्रॉब्लेम न्यूज थ्रू मांडतो ना, मग ते सॉल्व्ह होतात. त्याला म्हटलं तसंच करत राहा, लोकांचा आवाज बुलंद झाला पाहिजे. या 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 हे घ्या या. पसरा. आला नीट कर ना जरा. हो. आला, पण या सगळ्यात त्या वेड्या मुलीला विसरू नको हं? वेडी मुलगी? जुई रे, काल नाही का राहवलं नाही म्हणून आली वेड्यासारखी सॉरी म्हणायला. सगळ्यांचा खूपच विचार करते नाही ती मुलगी. या या या. हो आई. काल तिच्याशी नीट बोललास ना? हो लहान आहे रे ती, गोंधळ होतो कधी कधी. हो. आता हो होच करत बसणार आहे का पुढे पण जायचंय? पुढे? हो, जुईच्या घरच्यांना कधी भेटूया? या या या. नाही नको, आधी नको भेटूया. का नको? आला, मला ती सून म्हणून पसंत आहे रे. हो आई, पण असं लगेच नको ना. आधी काकूंच्या मनात नेमकं काय ते कळू दे. लगेच नको मग कधी? आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा भांडलात मग? नाही भांडणार का आम्ही? आणि जरी आम्ही भांडलो तरी तू आहेस ना आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. आई नेहमीच आहे, पण तिला जरा आता आराम द्या आणि लवकर लग्नाचं बघा. या. जुईच्या आईच्या मनात नेमकं काय ते लवकर कळलं पाहिजे. ई ई ई. अमृता, अमृता, काय 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 झालंय? काही झालंय का? झालंय काही? अगं जुईवरचा राग सोड ना आता. की आमच्याशी बोलणार नाहीये? नाही बोलणार आहेस? नाही, असं नको ना करू, बोल ना. अगं मनात काय आहे ते किमान मला सांग, किंवा अमृता इकडे बघ ना, असं काय करतेस? अमृता, अमृत, काहीतरी कन्फर्म गडबड आहे नक्की, पण मी छडा लावीनच. अमृता,
अमृता 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 मी काय म्हणत होतो, एकदा जरा माझ्याकडे बघितलं असतंस ना अमृता. अमृता बरं जाऊ दे, सोड. तुझी इच्छाच नाही आहे बोलायची म्हटल्यावर मी काय बोलणार. नाहीतर मला असं वाटत होतं की एकदा तू आणि मी मिळून बोललो असतो जुईशी. चालेल नको? हे सांग ना, बाहेर निघालीस का तू कुठे? अमृत हे तू आमच्यावरती रागवून घर सोडून निघालीस 32 शिराळ्याला? नाही हा? अच्छा, महिला मेळावा याला चालली आहेस म्हणजे आता दिवसभर बिझी ना तू? हा? बरं, एक शंका होती, म्हणजे हे जे तुझं मौनव्रत आहे हे महिला मेळाव्यात गेल्यानंतर तसंच ठेवणार आहेस का एकदा महिला भेटलात की अमृता घड्याळ घड्याळ थांब मी देतो. हे जुईचं घड्याळ आहे आपल्या. सेल टाकायला दिले तिने. चल बाय बाय ग. जुईचा आणि अमृताचा आवाज किती सारखा वाटतो ना. हे जुईचं घड्याळ आहे आपल्या. सेल टाकायला दिले तिने. चल जुईचा आवाज, जुईचं घड्याळ. जुई तुझी वेळ वाईट आहे.